निघालो आळंदीहून हडपसरला. त्या हडपसरला एक खूप मोठं छान वर्क आहे काही लोकांचं, ते पाहण्यासाठी आम्ही निघालो. आणि आता तुम्हाला नेमकं दाखवते की काय वर्क चालू आहे त्यांचं. आणि एवढ्या सकाळी सकाळी आम्ही मुद्दाम कशासाठी चाललो होते. सूर्याचे आगमन पण झालेले आहे. सकाळी सकाळी लोकांचं वॉकिंग पण चालू आहे. मस्त एरिया आहे इकडे फिरायला. संगीता कोठारी युट्यूब चॅनल मध्ये. आणि मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं की आम्ही निघालो कुठे आज. एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही म्हणताल की सकाळी सकाळी दौरा कुठे मॅडमचा, तर मी आले आहे आज हडपसर मध्ये. आणि आळंदीहून इथपर्यंत यायला आम्हाला 1 तास लागला. तर मी इथे काम कशामुळे आले मी तुम्हाला सांगते की इथे चालू आहे पहा महावीर कुरोटे हा उपक्रम चालू आहे. आणि हा उपक्रम करणारे हा सगळा ग्रुप आहे बघा. हा सगळा ग्रुप विषय असा आहे की इथे भेटतीये फक्त 10 रुपयामध्ये जेवणाची थाळी भेटतीये. तर 10 रुपयामध्ये जेवणाची थाळी हा उपक्रम नेमका काय आहे हे मी तुम्हाला यांच्याकडून सांगेल की नेमका हा उपक्रम त्यांनी कशासाठी राबवलाय आणि का राबवलाय. आणि हे खूप महत्वाचं काम आहे आपल्या सामाजिक लोकांसाठी. सामाजिक जे आपण काही काम करतो ना त्याच्यासाठी हे इतकं महत्वाचं कार्य आहे की फक्त 10 रुपयामध्ये एवढं व्यवस्थित आणि चांगलं जेवण हे कुठेच भेटत नाही. तर 10 रुपये तरी हे का घेत आहेत ह्याचं मी तुम्हाला एक्सप्लेन करते की कुणाला असं वाटू नये की आपण फ्री मध्ये जेवतोय. तर त्याच्यासाठी यांनी 10 रुपयामध्ये जेवणाचं ताट ठेवलेलं आहे. आणि डबा आहे पूर्ण डबा, ते पण मी तुम्हाला दाखवते कसं आहे. तर चला आता आपण पाहूया की हे काम कशा पद्धतीने करतात ते. मंडळी आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे खूप जणांना असतो उपवास. तर उपवासासाठी आज यांनी की उपवासाला प्रत्येकाला कुणाला प्रॉब्लेम नको त्याच्यामुळे आज आहे साबुदाणा खिचडी. आणि ही खिचडी पण बघा आपण एकदम घरी करतो तशी एकदम सुपर खिचडी बनवतात. आणि रोज वेगवेगळ्या पदार्थ हे बनवून लोकांपर्यंत पोहोचवतात. तर आज गुरुवारच्या निमित्ताने बघा साबुदाणा, बटाटा चिवडा आणि साबुदाणा गरम गरम एकदम गरम आहे. एकदम आत्ताच तयार केलेलं आहे. आणि हे एवढं चांगल्या तेल तूप मध्ये बनवतात की आपण जे वस्तू घरी खातो तर त्याचप्रमाणे हे वस्तू हे बनवून इथे सगळ्या लोकांना वाटायचं काम करतात. आणि हे काम तुम्हाला माहितीये की किती अवघड आहे. आणि इथे असे सकाळी खूप लोक असतात टिफिन घेण्यासाठी. असं नाहीये की लिमिटेड लोक असतात म्हणून. तर खूप इथे लोकांची लाईन लागते. 4 वर्षापासून हे काम करतायत. ज्या वेळेस आता तुम्हाला माहितीये की कोरोना चालू झाला होता तर त्या कोरोनाच्या काळापासून ह्या सगळ्या टीमनी हे काम चालू केलेलं आहे. आणि तुम्हाला माहितीये की हे काम असं 2-4 दिवसाचं नाहीये. कम्प्लीट आज यांना 4 वर्ष झालेत हे काम करतायत हे. आणि हे काम म्हणजे असं करतात की लॉंग टर्म करायचं आहे काम. तर ह्यांच्या सगळ्यांना असं वाटतं की हे काम आपल्या हाताने आयुष्यभर चालू राहावं असं हे सगळ्यांना वाटतं. आणि तुम्हाला माहितीये की हे किती महत्वाचं काम आहे. आणि हा टिफिन जर तुम्ही रोज पाहिलं ना कसं आहे. आता तुम्हाला युट्यूब चॅनल मधून माहित पडेल. आणि ज्यांना पण पाहायचंय की हे सगळं टीम काय काम करतं, कसं काम करतं, जेवण कसं बनवतात, तर त्यांनी आमच्या या ग्रुपला नक्की भेट द्या. आणि पहा की सगळ्यांनी बघा आता इकडे किती लाईन तयार झाली बघा. ही सगळी लाईन पूर्ण अशी तयार झाली आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते सगळं एक्सप्लेन करते. लोकांना या जेवणाचा फायदा होतोय. आणि अक्षरशः ही लाईन आहे ना आता अशी वाढतच जाते पूर्ण. आणि हे काम एवढं जबरदस्त चालतं बघा. हे पहा तिथून ही लाईन बघा किती लांब पर्यंत आहे. प्रेरणा यांच्याकडनं जेवढं प्रेम भेटतं किती लोकांना. नमस्कार काका. नमस्कार. तर तुम्ही आता हे जेवण इथे सकाळी सकाळी घ्यायला येता ना, तर ते तुम्हाला कसं वाटतं जेवण? छान वाटतं. चांगलं वाटतं ना जेवण? तर रोज इथे काय असतं, भाजी पोळी वगैरे असतं का? फरक असतो, रोज फरक असतो. भाजी पोळी. आता यात
तुम्ही इथे रोज येता का? रोज येतो. रोज येता ना? तर आता फक्त 10 रुपयामध्ये हे जेवण असतं, ते तुम्हाला असं दुसरीकडे कुठे भेटतं का 10 रुपयात जेवण? दुसरीकडे कुठेच भेटत नाही 10 रुपयात जेवण. तर तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटतं, मनातून काय वाटतं? छान वाटतं. छान वाटतं तुम्हाला? जेवण चांगलं असतं आणि खायला पदार्थ चांगला असतो, गरम असतो. त्यामुळे आपल्याला सांगणं आहे की आमच्या गरिबासाठी आणि जेवण चांगलं भेटलं पाहिजे. चांगलं भेटतं नाही, 10 रुपये जेवण भेटत नाही. एक वडापावचं घ्यायचं म्हणलं तर 25 रुपये लागतात. तर 10 रुपये जेवण चांगलं भेटतं आम्हाला. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मी हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस करतो. तुम्ही हॉस्पिटलमध्ये सर्व्हिसला आहेत? मी रिलेसाठी सगळीकडे सगळ्या हॉस्पिटलला असतो. अच्छा. हो. आणि या ठिकाणी नाही का जे अन्नदान तुमच्याकडून जे महावीर ट्रस्ट कडून होत आहे, खूप चांगल्या प्रकारे आणि चांगल्या पद्धतीचं उच्च दर्जाचं जे अन्न असतं. आम्ही 1-2-3 वर्षापासून आम्ही इथं येतो. 10 रुपयामध्ये आम्हाला जो सकस आहार जो जेवण तुमच्याकडून मिळतंय, आम्ही खूप आभारी आहोत. ओके, धन्यवाद. तर काका तुम्ही इथे रोज जेवण घ्यायला येता का? हा, येतोय. तर तुम्हाला काय वाटतं बरं, 10 रुपयात जेवण भेटते, काय वाटतं? चांगलं वाटतं. हे जे लोक काम करतायत तुमच्यासाठी, तर तुम्हाला इथे म्हणजे काही अडचण वगैरे येते का सकाळी सकाळी डबा घ्यायला? तुम्हाला भेटतं का रोज? सगळ्यांना जेवण भेटतं? बर बर. तर तुम्हाला रोज चपाती भाजी तुमच्या मनासारखं भेटतं? बर बर, धन्यवाद. तुम्ही कुठून येतात? रोज डबा घ्यायला कुठून येतात? गाळेपडं. अच्छा. तर कसं असतंय जेवण, कसं असतं रोज? एक छान असतं जेवण. जेवण चांगलं असतं. बाकी 10 रुपयात तर कुठे भेटतच नाही जेवण, कारण आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे वडापाव जरी घ्यायला गेलो तर 20-25 रुपयाच्या आत कुठेच नाहीये. आणि रोज काय आपण वडापाव खात नाही, पण इथे रोज जर तुम्हाला भाजी पोळी, परत आज उपास असेल म्हणून उपासाचं तुम्हाला खिचडी हे भेटतं ना, ते बाहेर कुठे भेटतं का? असं पाहिलं का तुम्ही बाहेर? नाही पाहिलं ना? तर मग हे आहे महावीर की रोटी का कमाल. आणि सगळ्या लोकांना अन्न हे भेटावं, सगळ्या लोकांचं पोट सकाळी सकाळी भरावं, ह्याच्यासाठी हे टीम एवढं काम करताय, खूप काम करताय. आणि किती पण आभार मानाल तेवढं कमी आहे, की मी तुम्हाला आता सगळं यांचं डिटेल सांगेल की काय आहे ते. आपलं जेवण आतापर्यंत जे जेवण चालू झालेलं आहे ना, तेव्हापासून आम्ही घेतो आणि जेवण चांगलं आहे आणि पोट भरतो. 3 चपात्या आहे, भाजी आणि लोणच्याने पोट भरतो. एक टाइम आमचं निघून जातो. तुम्ही किती वर्षापासून इथे जेवण घेता? स्टार्ट पासून. ज्यावेळेस 4 वर्षापासून तुम्ही इथे 4 वर्षापासून जेवण घेताय बघा. सगळे जुने माणसं, हे जुने माणसं आहेत आणि यांच्या म्हणजे ह्यांनी जो उपक्रम चालू केलाय तेव्हापासून हे चालू करणारे माणसं हे सगळे चालू करणारे माणसं आहेत. आणि आपण म्हणतो ना, देव कुणाच्या रूपाने येतो ते सांगता येत नाही, की आपल्यापर्यंत आपण उपाशी राहू नये याच्यासाठी हे सगळे चेहरे आहेत बघा, की देवाने आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग काढलेला असतो काहीतरी. आणि ते हे सगळे चेहरे आहेत आणि यांच्या हाताने आज किती अन्नदान झालं असेल किंवा सगळ्या लोकांना मदत झाली असेल. तर मी म्हणते ना, देव आपल्या यांच्यापर्यंत देव पोहोचतो की तुम्ही उपाशी राहू नये, म्हणून हे लोक काळजी घेतात ना, जेवण व्यवस्थित देतात, तुमची काळजी घेतात. तर यांच्या हाताने आपण म्हणून असं आयुष्यभर चालू राहावं. आणि आशाने येऊन बसतो इथे. अच्छा. आशाने येऊन बसतो, जेवण येणार आहे. हे रोज असे येतात, त्यांना माहितीये की कुठेही जायची गरज नाही, तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाहीये, कारण हा तुमचा परिवारच झाला. आता तुमची काळजी घेणारा एक टाइम जातो ना, एक दिवस अर्धा दिवस जेवण जातो, अर्धा दिवस निघतो ना. बरोबर, एक वेळ जेवण झालं अर्धा दिवस निघतो. आणि जे तुम्ही काम करताय त्याच्यातले सगळे पैसे इथे नाही, थोड्या पैशात तुमचं व्यवस्थित जेवण होतं इथे. तर मी म्हणते ना, या सगळ्या लोकांची काळजी घेणारा हा एक परिवार झालाय पूर्ण. आणि हे काका आहेत. नमस्कार. गेले 4 वर्षापासून महावीर की रोटी हा जो उपक्रम राबवला जात आहे तो अत्यंत स्तुत्य आणि चांगला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अगदी 10 रुपयामध्ये चहा सुद्धा मिळत नाही, परंतु सर्वांना हे जेवण 3 पोळी, त्यानंतर भाजी आणि लोणचं असं जेवण केलं जातं. याशिवाय गुरुवारी आणि इतर उपवासाच्या दिवशी खिचडी आणि त्यासोबत असणारा चिवडा देखील काही वेळेस बनाना किंवा काही वेळेस लाडू देखील दिले जातात. तर अशी ही सेवा सर्वांना अत्यंत उपयुक्त आहे आणि या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद मानतो. अरे वा. आता मित्रांनो,
आपण हा जो उपक्रम केलेला आहे आणि हा फाउंडर ग्रुप आहे, म्हणजे ज्यांनी याची सुरुवात केली, मनातून सुरुवात केली आहे. आता मी सगळ्यात त्यांची ओळख तुम्हाला करून देते आणि असे उपक्रम पाहून मी म्हणते खूप लोकांना प्रेरणा पण मिळेल, आताच्या नवतरुणांना पण प्रेरणा मिळेल की आयुष्यात आपण पैसा खूप कमवतो. पैसा कमवणं ही काही खूप मोठी गोष्ट नाहीये, नशिबाने येतो जातो, पैशाची काही गोष्ट नाही. पण एवढ्या लोकांचं रोज पोट भरणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते प्रत्येकाला साध्य होत नाही. तर ह्या ग्रुपच्या मार्फत मी सुद्धा असं म्हणेल की हे खूप प्रेरणा घेणारी गोष्ट आहे की आपला पैसा सत्कारणी कसा लावायचा आणि रोज आपली आठवण ह्या लोकांना यावी. हे लोक बघा आवर्जून आता यांची वाट पाहतायत आणि मनातून एक भावना व्यक्त करताना या ग्रुपला काय वाटतं हे मी विचारणार आहे. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. नमस्कार. आता हा जो उपक्रम तुम्ही राबवताय, तर ह्या उपक्रम बद्दल तुम्हाला काय वाटतं स्पेशल? हा उपक्रम राबवताना आमचा जो आनंद आहे तो आम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही तुम्हाला, की हे सगळं असं पाहिलं यांच्या आशीर्वादानेच आम्हाला सगळं, म्हणजे आम्ही फार मोठं काम करतो हे सुद्धा आमच्या मनामध्ये येत नाही. आम्ही एक आपल्या ग्राउंड लेवलवर राहून सर्वजण एकमेकाला हिमळीन राहून आम्ही हे सर्व काम करतोय आम्ही. आणि हे तुमचं असं काम आहे ना, मी म्हणते आयुष्यभर चालावं, तुमच्यासोबत अजून लोक जुळले जावे. ईश्वर चरणी आमची हीच प्रार्थना आहे, यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला कुठल्या स्वरूपाचं विघ्न येऊ नये आणि हे आम्ही आहोत तोपर्यंत हयातभर राहो ही आमची इच्छा आहे. आता तुमचं हे काम पाहून तुमची पुढची पिढी सुद्धा आनंदाने हे काम करणार, म्हणजे तुम्ही हा एक वारसा दिला पुढच्या पिढीला की आपण नेमकं यंग पण आहेत आमच्या बरोबर, आम्ही त्यांना तेच मार्गदर्शन करतो की बाबा आम्ही आहोत, आमच्या नंतर तुम्हाला सांभाळायचं आहे. सगळं की चांगलं काम शिकवणारे खूप कमी माणसं असतात आणि ते काम ह्या लोकांनी अजूनही किती लोकांना जुळता येत असेल, यांच्यासोबत मिळून काम करता येत असेल आणि आपला एक वेळ लोकांसाठी देता येत असेल तर नक्कीच जॉईंट व्हा. महावीर ग्रुप आहे हडपसरला. मी आळंदीहून इथे आले, 1.5 तास लागला मला यायला, पण मी आज इथे जे काम पाहिलं ते खरंच मलाही खूप छान वाटलं आणि असंच काम यांच्या हाताने हो आणि मी परत यांच्या ग्रुपला भेट द्यायला यावं असं मला वाटतंय आणि धन्यवाद मी सगळ्यांना देते. असंच काम पाहण्याचा मला पण योग यावा की आपल्याला इथपर्यंत येता येत नाही आणि आपल्याला काम करायचं. डोनेशन सुद्धा देऊ शकता बरं का, डोनेशन देऊन हे काम सगळं करतील, पण फक्त तुम्ही जर डोनेशनची मदत केली तर हा उपक्रम अजून खूप मोठ्या लेवलला जाईल. इकडे जय महावीर. जय महावीर. जय महावीर. जय महावीर. जय महावीर. आपण जय महावीर. 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 भगवान महावीर स्वामी के असीम कृपा से एवं वाणी के जादूगर रमणीक महर्षि महाराज साहब की कृपा से आशीर्वाद से तथा
सभी दानदाताओं के आशीर्वाद से, सहयोग से हम जो आज ये महावीर कम्युनिटी की जितनी सेवा शुरू की है, 4 साल पहले शुरू की थी, आज 5वें साल से पदार्पण किया है हमने। ये ऐसा ही शुरू रहना चाहिए। इसी के लिए हम सभी दानदाताओं से नम्र निवेदन करते हैं कि ऐसा ही आपका सहयोग बना रहे, और इसीलिए हम सभी के धन्यवाद। लागते ऍक्च्युली मेहनत म्हणलं तर आम्ही 4:30 उठतो अच्छा काय, त्याच्यानंतर हा टिफिन बनवायला घेतो आम्ही, भाजी चपाती लोणचं या सगळ्या गोष्टी घेतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज 4 वर्ष ओलटून गेले ही सेवा करता करता. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी थोडक्यात, की महावीर की रोटी जशी मी सेवा करतोय, मला 3 अटॅक येऊन गेले, आज मी गोळी खात नाहीये. ही परमेश्वराची महावीर भगवानांची कृपा आहे माझ्यावरती. आणि या ग्रुपच्या माध्यमातून आजपर्यंत जी काही सेवा मला मिळाली आणि इथून पुढे माझ्या पिढीला मिळू हीच मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि जेवण बनवायचं ते मनापासून आम्ही बनवतो, जेणेकरून माणसाने त्याचे आपले आशीर्वाद दिले पाहिजेत आणि आपल्याला ही सेवा करायला मिळाली पाहिजे. अच्छा, तुम्हाला कंटाळा येत नाही का कधी काय रोज रोजच करावं लागतंय? काय होतं ऍक्च्युली संध्याकाळी किती जरी वाजता झोपलो तर ती एक धडकन मनामध्ये असते, म्हणून त्या टायमिंगला आम्ही ते उठून करतोच. असा कंटाळा हा कधी प्रकार झालाच नाहीये. हो ना, खूप महत्वाचं काम आहे. कारण हे सगळे जण जे अन्न पोहोचवतात ते तयार करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. हो ना, कारण काय असतं माहितीये का, हे तुम्ही पण बनवता. हे पहा, मला तुमच्या दोघांचं नाव सांगा. माझं नाव नागनाथ किरण कौसानी, माझं दयानंद करवली. अच्छा, तर तुम्ही हे काम करताय आता एवढे वर्ष झालं. आम्ही तर लेडीज असलो तरी आम्ही 4 दिवस स्वयंपाक केला तर एका दिवशी कंटाळा येतो 4 लोकांचा. तर तुम्हाला असं वाटत नाही का की आज किती लोक येणार आहे काय माहिती, किती लोकांचं करावं लागेल काय माहिती, असं दडपण येत नाही का की एवढं कसं करायचं? सवय लागून गेलेली, सवय लागून सवय लागून गेलेली की आपल्याला हे करायचंच आहे आणि आपल्याला हे द्यायचंच आहे. त्याच्यामुळे कंटाळा हा विषयच येत नाही याच्यामध्ये. अच्छा, एनर्जी वाढते, भगवान एनर्जी देतात. उठल्यापासून ते इथपर्यंत घरी जातपर्यंत फुल एनर्जी असते ही सेवा करण्याची. तुम्हाला वाटतं का की हे काम असंच चालू राहिलं तरी आपणच करायचं? का नाही वाटणार? ही सेवा आहे. पैसे तर कोणी कमवतोय, पण ही जी सेवा जी मिळाली आपल्या नशिबाने हे फार मोठं भाग्य आहे. हे कोणालाही नाही मिळत. बघा आता हे दोघं जण जे आहेत, ते हा पूर्ण स्वयंपाक काही करतात. तुम्ही जय जिनेंद्र.